नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण एक सिरीज चालू केलेली ज्यामध्ये केवळ 5 सेकंदाच्या आतमध्ये कशा प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचायचे, गणित व बुद्धिमत्ता सगळे चॅप्टर कव्हर करणारे सोने. एकूण 35 चॅप्टर दोन्ही विषयांचे धरून, आणि हे आपल्याला कव्हर करायचे. किती टाईप असू दे, सगळे काय आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आजचा हा 8वा भाग आहे. 5 सेकंदापर्यंत सुद्धा लागून देणार नाही वेळ सोन्या. बघ कशा प्रकारे. पहिला प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडायची. आता 0 दिसतंय, 3 दिसतंय, 8 दिसतंय, 15 दिसतंय, 24 दिसतंय, त्यानंतर प्रश्नचिन्ह दिसतंय. मग बाकीचे विद्यार्थी काय करतात? अख्ख्या महाराष्ट्राचे दोघांमधील फरक अगोदर काढत बसतात. किती दिसतोय फरक? 3चा दिसतोय. या ठिकाणी कितीचा फरक दिसतोय? तू कसा सोडवतोय ते दाखवतोय सोन्या. 5चा फरक दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी दोघांमध्ये फरक दिसतोय 7चा. या ठिकाणी अजून फरक दिसतोय, अजून फरक दिसतोय. अरे लई मोठ्या संख्या असतात. तू कवर फरक काढत बसणार सोन्या. एवढा वेळ नसतो आपल्याकडे. त्यासाठी हा चार्ट समजणं फार गरजेचं आहे. एन दिसतंय ना, म्हणजेच काय? नंबर. म्हणजेच काय? तर नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सर्व नैसर्गिक संख्यांवर वेगवेगळ्या गणितीय क्रिया केलेल्या आहेत. पहिल्या ठिकाणी बघ, पहिल्या रो मध्ये तुला दिसतंय एन चा वर्ग. म्हणजेच काय? 1 चा वर्ग किती? 1च असतो. 2 चा वर्ग 4 असतो. 3 चा वर्ग 9 असतो. 4 चा वर्ग 16 असतो. 5 चा 25 असतो. 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64. अशा प्रकारे गणितीय क्रिया केलेली आहे. हेच क्रम असतात. एकूण हे किती आहेत? 14 प्रकारे वेगवेगळे गणितीय क्रिया केलेल्या आहेत. या सर्व 14 प्रकारच्या गणितीय क्रिया 1 ते 10 केवळ तू जरी बघितल्या तरी सुद्धा तुला अडचण येणार नाही. अख्ख्या जगामध्ये कोणत्याही प्रकारची सिरीज असू दे, याच्या पलीकडे अजून गणितीय क्रिया केली जात नाही. आणि म्हणून हा चार्ट समजून घेणं गरजेचं आहे. तुला जर सरळ सेवा भरती द्यायची असेल तर सुरुवातीचे 4 गणितीय क्रिया केवळ लक्षात ठेव. 1 2 3 4 पोलीस भरती असो किंवा मग सरळ सेवा भरती, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी, हे 4 गणितीय क्रिया लक्षात ठेव. तुला लगेच तुझं उत्तर मिळेल. जसं की या ठिकाणी दिसते 0 3 8 15 24 आणि प्रश्नचिन्ह. तर इथे दिसतं तुला 0. याचा अर्थ काय केला? 1 चा वर्ग केलाय, वजा 1 केलेला आहे. त्यानंतर 2 चा वर्ग केलेला आहे आणि वजा 1 केलेला आहे. 2 चा वर्ग येतो 4, 4 मधून 1 वजा केले तर 3 येतात. 3 चा वर्ग केला 9 आणि 9 मधून 1 वजा केले तर 8 येत असतात. त्यानंतर 4 चा वर्ग 16 होतो. 16 मधून 1 वजा केले तर 15 येत असतात. 5 चा वर्ग किती येतो सोन्या? 25 आणि 25 मधून 1 वजा केले तर 24 येत असतात. 6 चा वर्ग 36, 36 मधून 1 वजा केले 35 येत असतात सोन्या. आणि आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला खोटं वाटत असेल तर तू स्वतः कोणत्याही प्रश्नपत्रिका डाउनलोड कर. कोणत्याही परीक्षा असू दे, ती प्रश्नपत्रिका समोर ठेवायची आणि त्यानंतर त्यामध्ये समजा तुला मालिकेवर प्रश्न आला असेल तर या चार्ट मधूनच येणार, याच्या पलीकडे येणार नाही. कारण एकूण 14 प्रकारच्या गणितीय क्रिया, याच्या पलीकडे अजून गणितीय क्रिया नसतात. आणि तुला सरळ सेवा भरती द्यायची असेल तर 1 2 3 4 ह्या गणितीय क्रिया लक्षात ठेव. यांचा क्रम लक्षात ठेव. कमीत कमी 1 ते 10 पर्यंत लक्षात ठेव. तुला तुझं उत्तर मिळेल आणि बघता क्षणी मिळेल. लक्षात कसं ठेवायचं? तुला 14चे 14 लक्षात ठेवायचे असतील तर सायंटिस्ट म्हणतात, मी नाही, सायंटिस्ट म्हणतात की कोणतीही गोष्ट 3 वेळा सिरियसली लक्षपूर्वक जर वाचली तू तर आयुष्यात विसरणार आहे. पण सिरियसली लक्षपूर्वक वाचावे लागेल. हा पहिला प्रश्न होता. तुम्ही स्वतः प्रश्न बनवायचे आहेत. कोणतेही प्रश्न कोणत्याही प्रश्नपत्रिकेतून उचलायचे आणि या चार्ट मधून बघायचे. लगेच तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न एका नळाने 1 टाकी 10 तासात भरते व छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते, तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होत असते? प्रश्न 2 वेळा वाचवण्या, कारण असेच प्रश्न येत असतात. केवळ तू हे प्रश्न आणि अशा प्रकारचे 4 ते 5 उदाहरणं सोडवले तरी सुद्धा सफिशियंट आहे. काय दिसतंय तुला? 10 तास दिसत आहेत आणि मग नंतर छिद्र केल्याने 4 तास उशिरा भरते. याचा अर्थ काय? सुरुवातीला 10 तास. आता तू काय करत असतो? काहीतरी लसावी मसावी काढत बसतो. हे असले कुठाने करायचे नसतात. आम जिंदगीमध्ये तू कसा जगतो किंवा अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी कसे जगतात आपल्याला घेणं नाही. पण आपले मेंटॉस जिंदगीतील विद्यार्थी बघता क्षणी उत्तर काढणार. कशा प्रकारे? तर बघ, 10 आणि गुणिले काय करायचे? दोघांची बेरीज कर. 10 आणि 4. कारण नळ चालू केलेला आहे आणि खाली सुद्धा होतोय. दोघांची बेरीज करावी लागेल. किती होते? 14 होत असते. आणि दोघांमधील फरक किती आहे रे सोन्या? 4चा फरक आहे. छेदस्थानी 4. ही गणितीय क्रिया केली, तुला तुझं उत्तर मिळालं. ही गणितीय क्रिया केली, तुला तुझं उत्तर मिळालं. अशा प्रकारचे 2 ते 3 गणित मी आणलेले आहेत. म्हणजे प्रत्येक टाईप आणि त्याचे 2 ते 3, म्हणजे तुला समजण्यासाठी सोपं जाईल. बघ, गणितीय क्रिया करून टाक. 4 दुने सॉरी बे क बे, बे दुने 4, या ठिकाणी 2 येणार आणि याचे अर्धे करून टाक. बे पंचे 10 म्हणजे 5. बे एक बे आणि बे 2 4, 7 2 14 म्हणजे 7 या ठिकाणी येणार. 7 5 35 या दोघांचा गुणाकार करावा लागेल. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारचा हा प्रश्न दिसतोय. बघा काय दिसतोय? एका नळाने 1 टाकी 8 तासात भरते. तू म्हणशील की सर फार स्पीडमध्ये घेतायत तुम्ही. सोन्या, वेळ नाही आपल्याकडे तेवढा. ऍडव्हर्टाईज येणार आहे आणि ऍडव्हर्टाईज पूर्वी मला संपूर्ण एकूण 500+ ट्रिक तुझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत.
मी लगेच व्हिडिओ टाकला असता. अनेक विद्यार्थी कमेंट करतात मागच्या व्हिडिओमध्ये की सर लगेच व्हिडिओ पुढचा अपलोड करा, रोज घ्या. सोन्या 5,000 व्ह्यूजची मी वाट बघत होतो. 5,000 व्ह्यूज आले, हा व्हिडिओ आला. आता या व्हिडिओच्या खाली मला कमीत कमी 10,000 प्लस व्ह्यूज दिसायला पाहिजेत आणि त्याचसोबत लाईक असायला पाहिजेत. त्याचसोबत तुला समजा ही ट्रिक आवडत असेल तर कमेंट सुद्धा असायला पाहिजे. सोन्या आपल्याकडून तुला काहीच नको, सॉरी तुझ्याकडून मला काहीच नको, केवळ आणि केवळ तुझा प्रतिसाद आणि तुझा आशीर्वाद पाहिजे, बाकी काय नाही. आणि गणित आणि बुद्धिमत्ता मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, गणित आणि बुद्धिमत्ता माझ्यावर सोडून दे. घाबरू नकोस तू सोन्या. ठुसके प्रश्न असतात. बघ ना हा प्रश्न काय दिसतोय. एका नळाने एक टाकी 8 तासात भरते व छिद्र असल्याने ती टाकी 2 तास उशिरा भरत असते. सुरुवातीला काय करतो, 8 या ठिकाणी लिही. हे असले कुठाने काही करूच नको आम जिंदगीमध्ये. 8 या ठिकाणी लिही. त्यानंतर दोघांना बेरीज करून टाक. 8 अधिक 2 किती होतात, 10. आणि छेदस्थानी दोघांचा फरक, कारण छिद्र आहे ना, 2 तास लागतात. छेदस्थानी 2 करून टाक. बे क बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, 4. आणि दोघांचा गुणाकार केल्यानंतर किती येतं रे, 40 येतं. तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय शोधायचं, 40 कुठं दिसतंय आणि लगेच तुला तुझं उत्तर मिळेल. बरं, ही गणितीय क्रिया मी करत सुद्धा नाही आणि स्मार्ट विद्यार्थी करत सुद्धा नाही. बघता क्षणी तिथल्या तिथंच कॅल्क्युलेशन करत असतात, लगेच उत्तरापर्यंत पोहोचत असतात. तुला फक्त प्रॅक्टिस करायची. तू सुद्धा अशाच प्रकारे 1 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघ पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा आहे का नाही. हा प्रश्न बरं का, हा प्रश्न मी का घेतलेला आहे, कोणतीही परीक्षा, कोणतीही प्रश्नपत्रिका बघ, पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आला नव्हता. मी शोधायचा प्रयत्न केला, परंतु TCS, IBPS, त्याचसोबत जे केंद्राच्या RRBच्या परीक्षा असतात त्यामध्ये केवळ आकडे बदललेले असतात. 100 वेळा हा प्रश्न बघितलेला आहे मी. तुम्हाला विचारलं काय जातं, पहिली संख्या पहिल्या पर्यायात दिसतं, वर्ग केलेली असते, पॉईंटमध्ये असते ती. इथे 5 आहे ना, तर तिथे 7 असेल दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत. अजून दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 3 असेल, पण आकडे बदललेले असतात. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा बघ, पर्याय सुद्धा वर खाली केलेले नसतात. सेम टू सेम प्रश्न असतो. याचं स्क्रीनशॉट काढ, तू स्वतः आकडे बदल आणि सोडवायचा प्रयत्न कर. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कर सोन्या. हा प्रश्न अशाच प्रकारे येत असतो. वर्गमुळात 0.49 दिलेला आहे. या ठिकाणी घन केलेलं आहे, पण घन कसं, तर पॉइंटच्या पुढे एकूण किती शून्य आहेत, म्हणजे अंक 1, 2 आणि नंतर मग येतं 8 आणि इथे 0.23 दिलेलं आहे. इथे ही गणितीय क्रिया करत असताना तुला समजा 5चा वर्ग काढायचा, पण कसा तर 0.5चा वर्ग काढायचा असेल तर तू कुठाने करत असतो, 0.5 गुणिले 0.5, तसलं नाही येते 0.25 करून टाक. तू स्वतः सोडून बघ, तेवढंच येत असतं. बरोबर, प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. आता वर्गमुळात 0.49 दिसतंय तुला, हे कसं सोडवणार तू. 49 कुणाचा वर्ग आहे सोन्या. आज मी या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटी तुला जगात कोणतीही संख्या असू दे, अख्ख्या जगात कोणती संख्या असू दे, तिचा घनमूळ काढून दाखवतो. किती मोठी संख्या असू दे, तिचा घनमूळ बघता क्षणी काढून दाखवतो. केवळ आणि केवळ 2 सेकंदाच्या आतमध्ये काढून दाखवतो. बरोबर आहे. ही ट्रिक तुला आज मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. शेवटचा प्रश्न तोच आहे, तू डायरेक्टली शेवटी घेशील. मध्यभागी सुद्धा अनेक प्रश्न आहेत, आकृत्यांचे प्रश्न आहेत. किती मोठी आकृती असू दे, कशी आकृती असू दे, बघता क्षणी आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, सगळं काही तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर आणि तशा प्रकारची तुझी खाली कमेंट्स असायला पाहिजे. करेक्ट. जर आपल्याला प्रतिसाद असेल तरच मी येईल, अन्यथा प्रतिसाद नसेल तर सोन्या उड्या मारून मला शेव आलेला आहे का, मला फक्त एकदा बघू दे रेकॉर्डिंग होते का. येस, रेकॉर्डिंग होत आहे. आत्ता शिकता 8 मिनिट बाकी, म्हणजे 8 मिनिट झाले. पुढे जाऊया बघा. 49 दिसते ना, वर्गमुळात 0.49 हे मी परत का लिहितोय सोन्या. बघ असं असतं, म्हणजेच काय झालं तर 0.7 येणार आणि पुढे काय नसेल तर 0 येणार. ठीक आहे. आता ही संख्या तुला सोडवायची असेल, मी डायरेक्टली बघता क्षणी सांगतो 0.2 याचं घनमूळ आहे, पण तुला जर सोडवायची असेल तर तुला एक्सप्लेन करावं लागणार आहे. हे अशा प्रकारे बघ, इथे 3 दिसतंय. ही संख्या फक्त मी काय करतो, पॉइंट काढून टाकतो. पॉइंट काढत असताना मला 8 आणि छेदस्थानी काय तर 1, 2, 3 म्हणून मी 3 शून्य घेणार 1च्या पुढे. बरोबर आहे, पॉइंट निघून गेला. आता बघ, 8चा घनमूळ किती येतो, 2 येतो सर. आणि 1000चा घनमूळ किती येतो, 10 येतो सर. येस. आता तुला पॉइंट द्यावे लागतील. हा 0 कट करायचा असेल तर या ठिकाणी पॉइंट येईल, या ठिकाणी 0 येईल. याचा अर्थ काय झालं सोन्या, या संपूर्ण संख्येचं 0.2 आणि ही या ठिकाणी काहीच करायचं नाही, 0.23. ज्यावेळेस 0.2 असतो त्यावेळेस पुढे कोणतीही संख्या नसेल तर 0 येणार. या ठिकाणी 0 येणार, या ठिकाणी 25. आता तू मला सांग सोन्या, पहिली संख्या जी आहे ती 0.25 आहे, दुसरी संख्या 0.70 आहे, तिसरी संख्या 0.20 आहे आणि चौथी संख्या 0.23 आहे. मोठी संख्या कोणती आहे, पर्याय क्रमांक 2 0.70. कळालं तुला.
कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट्स कर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे एवढे एवढे असतात आणि एवढे एवढे असतात, तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली आहे. म्हणजे तू काय वाचायला पाहिजे त्यामध्ये हे महत्वाचं. अंक वगैरे वाचत बसू नकोस तू सोन्या. तुला महत्वाचं काय, किती वर्षांचं आहे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज बेसिक पासून शिकवा अशी अनेकांची कमेंट आली होती. पण मी ठरवलेलं आहे की बेसिक पासून प्रश्न घ्यायचे आहेत आणि बघता उत्तर काढायचं आहे. बरोबर आहे. कारण मागच्या लेक्चरमध्ये मी काय 2 ते 3 प्रश्न घेतले होते, पण ते डायरेक्टली हाय लेवलचे घेतले होते. नंतर विद्यार्थ्यांनी सांगितलं की बेसिक पासून आम्हाला कन्सेप्ट क्लिअर करा, आणि म्हणून मी हे बेसिक पासून आणलेलं आहे. सुरुवातीला काय तरी बेसिक पासून तर हे तरी सुद्धा दुसरी तिसरी स्टेप आहे बरं का चक्रवाढ व्याजची. पहिली स्टेप काय तर केवळ आणि केवळ सरळ व्याज काढायचा असतो, त्यानंतर मग पुढे चक्रवाढ व्याजाचे प्रश्न घ्यायचे असतात. पण एवढा वेळ नाहीये सोन्या. बघता उत्तर काढायचंय ना, तर बघ लक्ष देऊन बघ. काय दिसतंय तुला. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज विचारलेले आहेत. 2 वर्षांचे सरळ व्याज बघता लगेच तुला मी काय सांगतो, 1800 आहेत ना, तर 1800 निम्मे केले किती होतात, 900 होत असतात. बस. आणि या 1800 वर कितीने वाढलेली संख्या, 90 ने वाढलेली. छेदस्थानी घेऊन टाक तू. तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या. मी तुला कन्सेप्ट क्लिअर करतो, घाबरू नकोस. कशा प्रकारे मी उत्तरापर्यंत पोहोचलो कॉन्सेप्ट क्लिअर करतो. फक्त आता या ठिकाणी बघ, 0 कट केला, 0 कट केला, 9 1 9 आणि 9 10 90. याचा अर्थ काय, 10%. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता कन्सेप्ट लक्षपूर्वक बघ. काय दिलेली आहे, सरळ व्याज. या ठिकाणी सरळ व्याज करतो, इथे काय करतो, चक्र. आणि वर्ष किती आहेत, 2 वर्ष. इथे सुद्धा 2 वर्ष. ठीक आहे, इथपर्यंत आला असेल तुमच्या लक्षात. आता मला काय करायचंय, 1800 जे दिसत आहेत की नाही, तर हे 2 वर्षांचे आहेत. 1800 सरळ व्याज दराने कोणती संख्या दिलेली आहे का माहित नाही. मग पहिल्या वर्षी किती, हे सगळं काही वेगवेगळे शिक्षक समजून सांगत असतात सोन्या. पण बेसिक कम्प्लीट करण्यासाठी तुला हे समजावून सांगावं लागत असतं. अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना हे काय कुठाने मी करतोय सगळं काही माहिती आहे, पण तरी सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना बेसिक मधून समजून सांगायचं. त्यासाठी बघ, 1800चे निम्मे केले तर पहिल्या वर्षी 900 आणि दुसऱ्या वर्षी 900. बरोबर. सरळ व्याज. चक्रवाढ व्याज किती आलेले, 1890. बरोबर आहे की नाही. पहिल्या वर्षी किती तर 900 आणि दुसऱ्या वर्षी किती तर 900 आणि वर 90. बरोबर आहे की नाही. मी फक्त काय केलं माहिती का, दुसऱ्या वर्षी याचा विचार केला फक्त. दुसऱ्या वर्षी जो कुटाणा केलेला ना चक्रवाढ व्याज मध्ये, तर याचा विचार केला. आणि मग नंतर मी छेदस्थानी या दोघांना भागाकार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 10%ने वाढलेली, फक्त 10%ने वाढलेली. किती, 10%ने. हेच तुला करायचंय. अरे हे सगळे काही कुटाणे असतात, सगळ्यांना माहिती असतं. पण दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याजदराने नेमका काय झालेले ते तुला लक्षात ठेवायचं. दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याजदराने काय झालेले, 900 वर 90 वाढले. याचा अर्थ किती टक्के वाढलेले, 10% वाढलेले आहेत. याचा अर्थ काय झालं सोन्या, चक्रवाढ व्याज असो किंवा सरळ व्याज असो, 10% दराने ती रक्कम दिली गेलेली. रक्कम माहिती का तुला, नाही. पण ही रक्कम सुद्धा तू काढू शकतोस. जास्त डीप मध्ये नको, जास्त लोड घेऊ नकोस. पुढचा प्रश्न घे, सेम टू सेम अशाच प्रकारचा आहे. मी तुला काय सांगितलेलं, या ठिकाणी दिसते ना ही संख्या, हिचे निम्मे करायचे. किती होतात निम्मे, 1000 होत असतात. आणि वाढली कितीने, 100ने वाढली. छेदस्थानी 100 घेऊन टाक, तुला तुझं उत्तर मिळालं. बघताशनी म्हटलं ना, बघताशनी हे 0 कट झालं, हे 0 कट झालं, हे 0 कट झालं, हे 0 कट झालं. राहिले किती रे, 10. ही सुद्धा संख्या किती टक्के, 10%. तुझ्या पर्याय या ठिकाणी शोध. हा प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आला होता, पर्याय अशाच प्रकारे होते म्हणून पर्याय घेतले. मी स्वतः बनवला, कारण का तुला म्हणजे तू स्वतः करतोस की मला माहित नाही, पण तू काय करायला पाहिजे सोन्या, 500+ मी तुला एकूण ट्रिक या व्हिडिओ सिरीज मध्ये सांगणार आहे. यापूर्वी आपण 7 व्हिडिओ बनवले. प्रत्येक व्हिडिओमध्ये कमीत कमी 10 प्रश्न घेतलेले, जास्तीत जास्त 15+ प्रश्न घेतलेले आहेत. तुला काय करायचं, सगळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघायचे आहेत. आणि प्रत्येक ट्रिक मी पुन्हा प्रश्न रिपीट करत नाही. या ठिकाणी फक्त मी रिपीट का करतोय, आज टाईप रिपीट करतोय, पण एकूण प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 टाईप घेत असतो मी. बरोबर आहे की नाही. तशा प्रकारे तुला काय करायचंय, मागचे व्हिडिओ बघितल्यानंतर तू स्वतः प्रश्न लिही एका कागदावर. त्या ठिकाणी अंक बदल आणि अंक बदलून तू स्वतः 2 ते 3 प्रश्न तयार कर. कशा प्रकारे मेंटॉ जिंदगीमध्ये सोडून दिलेले सरांनी, बघताशनी दिलेले, ते एकदा समजून घे. आणि त्यानंतर तू स्वतः आकडे बदलून, जसं की मी हा प्रश्न आहे आकडे बदलून तयार केलेला आहे. हा प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आला होता, मी स्वतः आकडे बदलले आणि स्वतः त्या ठिकाणी हा प्रश्न तयार करून तुला दाखवलं 10%च आहेत. एखादी संख्या तू स्वतः अशी निवड की जिचं 20% किंवा 25% व्याज येईल दर साल दर शेकडा. इथे समजून सांगितलेले, पुन्हा एकदा समजून सांगू का, कारण चक्रवाढ व्याज दराबाबत अनेक विद्यार्थ्यांना डाऊट असतो. 2 वर्ष
इथे सुद्धा 2 वर्ष दिसते, इथे दिसते सरळ व्याज, इथे दिसते चक्रवाढ व्याज. 2 वर्षात सरळ व्याज किती होणार? 1800. याचा अर्थ पहिल्या वर्षी 900, दुसऱ्या वर्षी 900. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी जेवढं असतं सरळ व्याजाने तेवढंच होत असतं, आणि पुढे दुसऱ्या वर्षी काय होत असतं? जेवढं वाढलेलं आहे त्याच्यावर अजून तेवढंच वाढतं, तेवढ्याच टक्क्याने वाढत असतं. याचा अर्थ काय? दुसऱ्या वर्षी 900 वाढले, पण त्यावर अजून किती? 90 वाढलेले. मग नेमके किती टक्के वाढले? मी 0 कट केले आणि तोच कुठाना त्यावेळेस या ठिकाणी दाखवला होता. तशाच प्रकारे तुला काय करायचंय? 2 वर्ष दिले सर, 4 वर्ष दिले तर 5 वर्ष दिले तर सोन्या भात गरम आहे, तू डायरेक्ट मध्ये हात घालशील तर हात पळल, किनाऱ्याने खा. सगळं काय तुझ्यापर्यंत पोहोचवतो, फक्त आपल्याला प्रतिसाद पाहिजे. म्हणजे तशा प्रकारे तुझी कमेंट पाहिजे की जर आवडत असेल, आणि हक्काने मागतोय बरं का, कमेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. हा व्हिडिओ 1000 व्ह्यूज आले, 10,000 व्ह्यूज आले तरच पुढचा व्हिडिओ येईल. मागचा व्हिडिओ जो होता ना 5,000ची वाट बघत होतो, आला की नाही पुढचा व्हिडिओ? तशा प्रकारे 10,000 व्ह्यूज आले की त्यासाठी तुला शेअर्स करायचे. शेअर कर, सबस्क्राईब करून टाक, कमेंट कर आणि लाईक सुद्धा कर. आणि हा प्रश्न बघ, 25 रुपये प्रति किलो असलेला गहू आणि 40 रुपये प्रति किलो असलेला गहू हे एकमेकात किती प्रमाणात मिसळावेत? म्हणजे मिश्रणाची किंमत 30 रुपये प्रति किलो होईल. मिश्रणाची किंमत किती काढायची आपल्याला? 30 रुपये. म्हणजेच काय की या ठिकाणी गहू दिसतोय, या ठिकाणी गहू दिसतोय. हा गहू जो आहे ना निकृष्ट दर्जाचा आहे, हा उत्कृष्ट दर्जाचा आहे, आणि या दोघांना मिक्स करून आपल्याला काय करायचंय? 30 रुपये प्रति किलो गहू तयार करायचा आहे. त्यासाठी मी काय केलं? 25 या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी किती? 40 दिसतंय. म्हणजेच काय? 25 रुपये किलो गहू आणि 40 रुपये किलो गहू या दोघांना कोणत्या प्रमाणात मिक्स करावं लागेल? ज्या वेळेस मला 30 रुपये प्रति किलो गहूने ते गहू विकता येईल, तर प्रमाण आपल्याला काढण्यासाठी 25 आणि 30 यांच्या दरम्यानचं एकूण डिस्टन्स किती आहे? तर 5चा आहे की नाही? वजाबाकी करून बघ तू, खोटं वाटलं तर. 40 आणि 30 यांच्या दरम्यानचं अंतर किती आहे? 10चं आहे. बस, तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय तुझ्या परीक्षेमध्ये दिलं होतं बरं का, 10-5, म्हणून मी पुढे सोडवलं नाही. पण जर तुला पर्यायामध्ये 2-1 दिला असेल तर तुला पुढची प्रक्रिया करावी लागेल. 5-1 5 आणि 5-2 10. बरोबर आहे. तुझ्या पर्यायामध्ये अशा प्रकारे पर्याय होते, आणि म्हणून 10-5. तुला हा पुढचा प्रश्न सोडून बघ बरं, काय येते? काय दिसतंय आपल्याला? 30 दिसतंय. हे आम जिंदगीमध्ये काय कुठाने करायचे नाही सोन्या, सोडून द्यायचं. 30 आणि मेंटल जिंदगीमध्ये सुद्धा पेन उचलून देणार नाही म्हटलंय ना तुला. प्रॅक्टिस कर तेवढी. एक प्रश्न 5 वेळा लिहून काढ, तुला लगेच कळेल. दोघांमध्ये तू फरक काढशील बघ. 30 आणि या ठिकाणी किती दिसतंय? 45. इथे दिसतंय 35. बरोबर आहे. याचा अर्थ काय? 30 रुपये प्रति किलोने जो गहू आहे आणि 45 रुपये प्रति किलोने जो गहू आहे, या दोघांना काहीतरी प्रमाणामध्ये मिक्स करावं लागेल, ज्यानंतर 35 रुपये प्रति किलो गहू तो विकता येईल. आणि यासाठी दोघांमधील एकूण फरक काढायचा. किती आहे? 5 आहे. इथे लिहून टाक, याच्या खाली लिहून टाक. आणि या दोघांमधील फरक किती दिसतोय तुला? 10चा फरक दिसतोय. हा सुद्धा कशा प्रमाणात तुला द्यावा लागणार आहे, मिक्स करावा लागणार आहे? तर 5-1 5 आणि 5-2 10. कळालं का इथपर्यंत तुला? नाही कळालं? हा प्रश्न सोडून बघ. हा प्रश्न काय दिसतोय? 100 रुपये प्रति किलो असलेला ज्वारी आणि 200 रुपये प्रति किलो असलेली ज्वारी हे एकमेकात किती प्रमाणात मिसळावे? म्हणजे मिश्रणाची किंमत 175 होईल. काय करायचे सोन्या? बघ, 100 रुपये निकृष्ट दर्जाचा ज्वारी आहे, 200 रुपये उत्कृष्ट दर्जाची ज्वारी आहे, आणि या दोघांना किती प्रमाणात मिक्स करावं लागेल ते काढण्यासाठी 175 रुपये. बरोबर आहे ना? या दोघांमधील फरक काढायचा आहे तुला. 100 175. बरोबर आहे ना? इथे किती येत आहेत? 75. दोघांमधील फरक 200 आणि 175. या दोघांमधील फरक काढायचा असेल तर 25 येणार आहे. आता बघ, दोघांमधील किती प्रमाण काढायचं असेल तर 25-1 25 25 50 25 75. म्हणजेच काय झालं सोन्या? एकाच 3 प्रमाणात, म्हणजे 100 रुपयाचा जो गहू आहे तो एक असेल तर 200 रुपयाचा गहू 3 प्रमाणामध्ये मिक्स करावा लागेल. त्याच वेळेस तुला तुझं उत्तर मिळेल. नाही कळालं असेल अजून तरी सुद्धा लक्ष देऊन बघ. 100 रुपये प्रति किलोचा गहू 1 किलो या ठिकाणी मिक्स घेतला तर हा 3 किलो घ्यावा लागेल. त्यावेळेस तुला 175 रुपयात तो गहू विकल्यानंतर फायदा होईल, अन्यथा तोटा होईल. एवढंच सांगायचं होतं. पुढचा प्रश्न सांग बरं, याचं योग्य उत्तर काय असेल? आकृत्यांचे गणित मी या सिरीजमध्ये घेतले नव्हते, पण तुला मी कमिटमेंट केलेली आहे की रिझनिंग मध्ये कोणताही आणि कसाही प्रश्न असू दे, किंवा अजून गणितामध्ये कोणताही प्रश्न असू दे, सूत्र वापरू देणार नाही सोन्या. वस्तुस्थिती बघ, खालील आकृत्यांमध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारली गेलेली. तुला सोन्या किती आकृत्या दिसत आहेत? पहिल्या या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती दिसत आहेत? दिसणारे त्रिकोण बघ, 1 2 3 आणि 4. आणि 4ची दुप्पट किती होते? 4ची दुप्पट किती होते? तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या.
किती होते 8. इथे दिसणारे त्रिकोण बघ 1 2 3 4 5 आणि 6. 6चे दुप्पट किती होते 12 होत असते. तुला तुझं उत्तर मिळालं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय म्हणजे या दुसऱ्या नंबरच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे 12 आहे. आता इथे पूर्ण त्रिकोण किती दिसत आहेत. पूर्ण त्रिकोण बरं का फार महत्वाचे असतात. या ठिकाणी आतल्या ठिकाणी पूर्ण त्रिकोण दिसत आहेत, अन्यथा पूर्ण त्रिकोण आहेत का नाही. मग इथे बघ 1 2 3 4 5 6 हे 6 जे त्रिकोण आहेत ना याचे दुप्पट करायचे किती होते 12. तुला तुझं उत्तर मिळालं का नाही मिळालं अजून. आता चौकोन सुद्धा आहेत ते मोज 1 2 आणि 3 गुणिले 3 करून टाक. 12 दूने 24 12 त्रिक 36. 12 दूने 24 12 त्रिक 36. तुला या आकृतीचं तुला उत्तर मिळालं. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे 36 आहे. या आकृतीमध्ये किती आहे 8 आहे. या आकृतीमध्ये 12 आहे. पुन्हा एकदा नीट समजून घे. 1 2 3 4 दिसणारे त्रिकोण किती आहेत 4 आहेत. पहिल्या आकृतीमध्ये त्याची दुप्पट केली तुला तुझं उत्तर मिळालं. या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती 1 2 3 4 5 6 दिसणारे त्रिकोण किती आहेत 6 आहेत. त्याची दुप्पट केली 12 होते. या आकृतीमध्ये एकूण 1 2 3 4 5 6 दिसणारे त्रिकोण किती आहेत पूर्ण त्रिकोण दिसणारे त्रिकोण किती आहेत तर 6 आहेत. 6ची दुप्पट केली तर किती होते 12 होत असते. आणि नंतर मग मी आयतांची संख्या मोजली. चौकोनांची संख्या मोजली 1 2 आणि 3 गुणिले 3 केले मला माझं उत्तर मिळालं. 12 दूने 24 12 त्रिक 36. या आकृत्यांमध्ये एकूण 36 त्रिकोण आहे. कोणत्याही प्रश्नाचं काही डाऊट असेल तशा प्रकारे कमेंट करा. पुढचं हे त्रिकोण बघ. आता या आकृतीमध्ये खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे हा प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आला होता. बघ 1 2 3 आणि 4 दिसणारे त्रिकोण आतले किती आहेत पूर्ण त्रिकोण बरं का 4 आहेत. 4ची दुप्पट केली तर किती होते 8 होत असते. तुला उत्तर मिळाले का नाही. आता आयत बघ आयतच बोलतोय मगाचपासून मी. अरे हे चौकोन असतात 1 2 3 4 गुणिले 4 करून टाक. 8 दूने 16 8 त्रिक 24 8 चौक 32. तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या. आता पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे गरमत आहे आणि गरम असल्यामुळे म्हणजे गरम वातावरण असल्यामुळे मला थोडंसं पाहिजे तसं तुझ्यापर्यंत पोहोचता येईना. ठीक आहे, पण व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे कमेंट कर किंवा तुला वाटत असेल की आजचा व्हिडिओ ठीक नाही झाला तसाही कमेंट कर, काय अडचण नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे. या आकृतीमध्ये म्हणजे ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे. ठीक आहे, पहिल्या आकृतीमध्ये मोजत असताना 1 2 आणि 3 हा पाया मोजायचा. हे आहे शिरोबिंदू. 3 त्रिकोण तुला दिसणारे आहेत की नाही. याचा अर्थ काय झालं सोन्या 3 त्रिकोण आहेत म्हणजे 1 2 आणि 3 यांची बेरीज करून टाक. किती येते रे 6 येत असते. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 6 त्रिकोण आहेत. तशाच प्रकारे शिरोबिंदू पासून अगोदर हे सर्व काही त्रिकोण मोजायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 आणि 5 सर्वांची बेरीज करून टाक. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती येते तर 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 किती येते 10. 10 अधिक 5 15 होतात. बरोबर आहे. त्यानंतर 1 2 आणि 3 यांची बेरीज केल्यानंतर किती येते 6 येत असते. आणि 1 2 आणि 3 यांची बेरीज केल्यानंतर पुन्हा 6 येत असते. 2 6 म्हणजे 12 झाले आणि 12 अधिक 15 होतात 27 सोन्या. 27 नाही, हा 12 अधिक 15 27 होत असतात. म्हणजे या त्रिकोणामध्ये म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 27 त्रिकोण आहेत. ठीक आहे, जर हे सुद्धा कळालं नसेल तर पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे घेऊया. सगळे काही टाईप तुझे कव्हर करणारे, घाबरू नको सोन्या. आता ही त्रिकोण दिसत आहेत तुला आणि या त्रिकोणामध्ये अनेक त्रिकोण आहेत, पण नेमके किती आहेत ते मोजण्यासाठी 1 2 3 4 5 पुन्हा अधिक कर सगळ्यांची बेरीज. मी तुला मगाशी काय सांगितलं 5 पर्यंत क्रमवार संख्यांची बेरीज जी असते की ना 1 ते 5 10 येते. कॅल्क्युलेशन करून बघ. 3 1 3 3 2 6 6 आणि 4 10 आणि 15 येते. 10 आणि 5 15 येत असते. कॉन्सन्ट्रेशन असणं फार गरजेचं असतं बघ, कारण शिक्षक सुद्धा एक्सप्लेन करत असताना चुकू शकतो, कारण त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन नसेल तर. बघ 1 2 3 आणि 4 सर्व संख्यांची बेरीज करून टाक. किती येते रे 10 येत असते. 1 2 आणि 3 या सर्व संख्यांची बेरीज करून टाक. जेवढे आडव्या रेषा आहेत की नाही तिथून त्रिकोण मोजायला सुरुवात कर. सर्व संख्यांची बेरीज किती येते तर इथे 6 येत असते. बरोबर आहे. 1 2 3 4 सर्व संख्यांची बेरीज किती येते 10 येते. 1 आणि 2 या दोन्ही संख्यांची बेरीज किती येते 3 येत असते. आता या सर्व संख्यांची बेरीज तुला करायची. अधिक करून टाकतो मी या ठिकाणी, पुन्हा अधिक करतो तुला कळायला. 6 आणि 5 11 होतात आणि अजून 3 म्हणजेच किती होणार 14 होणार. एक हात आला. 1 2 3 आणि 4 44. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.
म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 44 त्रिकोण आहेत. पुढचा प्रश्न आकृत्यांचाच आहे, पण हा बघता क्षणी लगेच दिसेल कशा प्रकारे. तर बघ, इथे आहे हा शिरोबिंदू, इथे आहे हा शिरोबिंदू. शिरोबिंदू दिसतोय ना तुला, तर तिथून जर त्रिकोणांची संख्या मोजली तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. किती आहे रे? 4 आहे. आता या शिरोबिंदू पासून त्रिकोणांची संख्या मोजली तर किती आहे? 1, 2, 3 आणि 4 आहे. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? 4चं घनमूळ काढायचं, सॉरी घन करायचं. 4चं काय करायचंय? घन करायचं आहे. 4चं घन किती येतं? 64. एकूण या आकृतीमध्ये 64 त्रिकोण आहेत. एकूण या आकृतीमध्ये 64 त्रिकोण आहेत. कशा प्रकारे सोडवलं? पुन्हा एकदा बघ, हा एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे. याचा अर्थ काय करायचं सोन्या? त्रिकोणांची संख्या मोज, 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर या ठिकाणी या शिरोबिंदू पासून त्रिकोणांची संख्या मोज, 1, 2, 3, 4. 4, 4. बरोबर आहे ना? याचा अर्थ काय? त्यांचा क्यूब करायचं. क्यूब म्हणजेच काय? घन करायचं. तुला तुझं उत्तर मिळेल. 64 त्रिकोण आहेत यामध्ये. तू स्वतः आकृती काढ तुझ्या वहीमध्ये. तू स्वतः या ठिकाणी 4 त्रिकोण दिसतायत ना तुला, इथे 4 आणि इथे 4 दिसतायत. तू स्वतः 5 त्रिकोणांची आकृती बनव आणि त्या ठिकाणी उत्तर काढ. तू म्हणशील की सर 5चा क्यूब करायचं, उत्तर आपल्याला मिळालं. प्रत्यक्षात करून कर, म्हणजे प्रत्यक्षात आकृती काढ आणि त्या ठिकाणी सोडव. मी सुद्धा अशाच प्रकारे केलेले. माझे एकूण 500 ट्रिक मी स्वतः बनवलेले आहेत आणि प्रत्येक ट्रिकवर मी त्या ठिकाणी काय केलेले? 5 प्रश्न सोडवलेले आहेत. वस्तुस्थिती सांगतोय तुला सोन्या. आणि ह्या ट्रिक कुठून उचलल्या आहेत? ज्या यापूर्वी आलेल्या प्रश्न होते ना, तेच प्रश्न अनालिसिस करायचे, तेच प्रश्न उचलायचं. या प्रश्नाला मला कशा प्रकारे सोडवता येईल बिना सूत्राचं. कारण सूत्र पाठ करणं म्हटलं तर आपलं डोकं खराब होतं, आपल्याला जमत नाही. ते सूत्र वगैरे त्या गोष्टी आपल्याला जमतच नाही. दिलेल्या आकृतीत आयताची संख्या मोजायची. बघ, या ठिकाणी दिसतात ना आयत, तर किती आहेत? दिसणारे आयत खालचे तळाचे 1, 2 आणि 3. आता उभ्या आहेत बघ, 1, 2 आणि 3. इथे हे 3 दिसत आहेत, इज इक्वल टू किती? 6. इथे हे 3 दिसत आहेत, इज इक्वल टू किती होणार? 6 होणार. या दोघांची जर बेरीज तू केली तर किती होतात? 12. म्हणजे एकूण या आकृतीमध्ये 12 आयत आहेत. एकूण या आकृतीमध्ये 12 आयत आहेत. मी काय केलं? तळाचे जेवढे आहेत की नाही आयत ते मोजले, उभे जेवढे आयत आहेत ते मोजले आणि दोघांची बेरीज केली तर 6 आणि 6 येत आहे. आणि दोघांची या ठिकाणी पुन्हा एकदा बेरीज केली तर शेवटी येते 12. किंवा सर्व अंकांची बेरीज करून टाक. हे अंक दोनदा घ्यावे लागतील बरं का, कारण इथे सुद्धा मोजलेत, इथे सुद्धा मोजावं लागेल अजून. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. मी तुला काय सांगितलं होतं? कोणतीही जगातील संख्या असू दे, घनमूळ काढायचं असेल त्याचं तर काय करायचं? लक्ष देऊन बघ. एकूण इथे किती संख्या दिसत आहेत ते गरजेचं नाहीये, कोणती संख्या ते गरजेचं नाहीये. आपल्याला एकक स्थानी कोणती संख्या दिसते? 9 दिसते. तुला कोणतीही संख्या घनमूळ काढत असताना 1 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्या, जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांचं घन काढता यायला पाहिजे. त्यासाठी तुला घन पाठच करावं लागणार आहे, पर्याय नाही. 1 चा घन किती? 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512 आणि 9 चा घन आहे 729. हा पाठ करून घे. तुला जगातील कोणती संख्या असू दे लगेच तुला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. बघ, लक्ष देऊ. 9 दिसते एकक स्थानी. कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 9 दिसते तुला सोन्या? या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 9 दिसते. कोणत्या संख्येच्या? 9. या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 9 दिसते. याचा अर्थ काय? आपल्या उत्तरामध्ये एकक स्थान 9 येणार. इथपर्यंत कळालं का तुला? नाही कळालं तर इथं बघ. पुढे सांगतोय मी तुला कशा प्रकारे पुढची स्टेप आहे. एकच स्टेप, लगेच तुला तुझं उत्तर मिळेल. पर्याय बघायचं. ज्या ठिकाणी आपल्याला 9 दिसतं एकक स्थानी ते आपलं या संख्येचं घनमूळ आहे. या संख्येचं घनमूळ काढायचं तुला, तर इथे 8 दिसतोय. 1 ते 9 पर्यंत सर्व संख्यांचं घन तुला पाठ असायला पाहिजे. अशा कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 8 दिसतोय तुला? तर इथे दिसतंय 8. बरोबर आहे. ती कोणती संख्या? 2. म्हणजेच काय? या संख्येचं एकक स्थान काय येणार? 2 येणार. म्हणजे या संख्येचं घनमूळ काढला तर 2 एकक स्थानी येणार. तशाच प्रकारे या ठिकाणी दिसतंय बघ 6. एकक स्थान तुला 6 दिसतोय ना, तर 1 ते 9 पर्यंत अशा सर्व संख्या दिसत आहेत. तर या सर्व संख्यांचं घन तुला पाठ असायला पाहिजे. तर या घनाच्या कोणत्या एकक स्थानी तुला 6 अंक दिसतोय? तर या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी दिसतोय. हा 6 दिसतोय. पण हा 216 ही संख्या कोणत्या संख्येचं घनमूळ आहे? सॉरी, घन आहे तर 6चं. याचा अर्थ काय? तर 6 एकक स्थानी येणार. बरोबर आहे. आपलं जे काय उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 6 येणार. आता ही संख्या दिसते तुला, या संख्येमध्ये 4 दिसतोय एकक स्थानी. याचा अर्थ सोन्या 1 ते 9 पर्यंत सर्व संख्या ज्या दिसत आहेत की नाही,
अशा कोणत्या संख्येच्या घनामध्ये एकक स्थानात 4 हा अंक आलेला आहे? 4च आहे ना? येस, 4 हा अंक आलेला आहे. तर इथे दिसतोय मला 4. बस तुला तुझं उत्तर मिळेल. आणि या व्यतिरिक्त 1, 8, 7, 4, 5, 6, 3, 2 आणि 9 या व्यतिरिक्त कोणतीही संख्या समजा एकक स्थानी आली की तिचा घनमूळ निघू शकत नाही. ही एक गोष्ट तू नीट समजून घे. इथे एकक स्थान मला दिसतोय 4, 64च्या एकक स्थानी 4 दिसतोय, पण ही 64 कोणत्या संख्येचा घन आहे? तर 4चा घन आहे. आणि म्हणून एकक स्थानी या ठिकाणी सुद्धा 4च येणार. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता बघ 1, 2 आणि 3 म्हणजे शतक स्थानापर्यंत तू अंक मोज, बरोबर आहे ना? आणि इथे एक रेष मार. इथे सुद्धा शतक स्थानापर्यंत अंक, इथे रेष मार. या ठिकाणी सुद्धा शतक स्थानापर्यंत एक रेष मार. या ठिकाणी सुद्धा शतक स्थानापर्यंत एक रेष मार. आता पुढची स्टेप अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत सोपी आहे. हे तुला कळालं तर जगातील कोणती संख्या असू दे सोन्या, मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुला, लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येईल. 6 हा अंक दिसतोय तुला. हा 6 अंक कोणत्या दोन संख्येच्या घनाच्या दरम्यान येत असतो? 6 अंक हा कोणत्या दोन संख्येच्या घनाच्या दरम्यान येतो? सर 1 चा घन केला तर 1 आणि 2 चा घन केला तर 8. आणि या 1 आणि 8 यांच्या दरम्यान किती येतोय? 6 येतोय. आणि 1 आणि 8 ही ज्या संख्येचं घन आहे त्यापैकी छोटी संख्या आपल्याला घ्यायची. कोणती संख्या दिसते? 1 दिसते. मी लगेच या ठिकाणी 1 घेतलं. तुझ्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेशन करून बघ. 19 गुणिले 19 6859 येणार. त्यानंतर पुढची संख्या 74 दिसते या ठिकाणी. ही जी 74 संख्या आहे या सर्व संख्यांमध्ये शोधायचे तुला असे दोन संख्या ज्यांचा घन केल्यानंतर त्यांच्या दरम्यान 74 संख्या येते. कोणती संख्या आहे? तर 64 आणि 125. बरोबर आहे की नाही? त्यापैकी छोटी संख्या कोणती आहे? 64. 64 हे कोणाचं घन आहे? तर 4चं. याचा अर्थ काय? या ठिकाणी 4 येणार. 42 गुणिले 42 कर, तुला तुझं उत्तर मिळेल. त्यानंतर इथे 17 दिसते. 17 ही कोणत्या संख्येच्या दरम्यान येणार आहे जिचं घन केल्यानंतर आपल्याला दिसेल? तर 17 8 आणि 27च्या दरम्यान येते. बरोबर आहे की नाही? यापैकी छोटी संख्या कोणती आहे? 8 आहे. आणि 8 ही कोणत्या संख्येचं घन आहे? तर 2चं आहे. या ठिकाणी 2. तुला तुझं उत्तर मिळालं. पुढची संख्या या ठिकाणी दिसते तुला 157. 157 यापैकी कोणत्या संख्येच्या दरम्यान आहे रे? 157 कुठे दिसते आपल्याला? 157 या संख्येच्या दरम्यान आहे. यापैकी छोटी संख्या किती? 125. आणि 125 हे कुणाचं घन आहे? तर 5चं घन आहे. आणि म्हणून या ठिकाणी किती येणार? 5 येणार. तुला स्वतःला घरी बसून हे सर्व काही एकूण 4 प्रश्न सोडवायचे तुझा होमवर्क आहे. हे 4 प्रश्न अतिशय ठुसके आहेत. पहिला प्रश्न वाटलं असतं तुला मी सोडून दाखवतो. 5 शेवटी दिसते ना? कुठे दिसते रे 5 शेवटी? या ठिकाणी दिसते. म्हणजे मला एकक स्थान मिळालं 5. त्यानंतर या ठिकाणी दिसते 8. कुठे दिसते एकक स्थान? या ठिकाणी 8 दिसते बघ. कुठे दिसते 8? 2. या ठिकाणी एकक स्थान मला माझ्या उत्तराचं मिळालं. या ठिकाणी 2 दिसते. 2 कोणत्या एकक स्थानावर दिसते रे? 8. म्हणजे या ठिकाणी मला माझं उत्तर मिळालं. एकक स्थान 8 असणार. आणि इथे 7 दिसतोय. कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 7 आहे? तर इथे 7. आणि 27 कोणाचं घन आहे? 3चं घन आहे. बरोबर? म्हणजे मला एकक स्थान मिळालं या ठिकाणी 3. आता तुला पुढचं काढायचं. मी तुला काय सांगितलं? इथे रेष मार, इथे रेष मार, इथे रेष मार आणि इथे रेष मार. आणि या संख्या फक्त शोध. 15 संख्या कुठे दिसते रे तुला? सोडूनच देतो ना सगळे. बघ ना 15 संख्या कुठे दिसते? 8 आणि 27 यांच्या दरम्यान 15 संख्या दिसते. याचा अर्थ सोन्या छोटी संख्या 8 आहे आणि 8 कोणत्या संख्येचा घन आहे? 2चा घन आहे. म्हणजे तुला तुझा पहिल्या संख्येचं उत्तर मिळालं. 140 कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान दिसते तुला? या ठिकाणी, या ठिकाणी दिसते. बरोबर आहे की नाही? आणि यापैकी छोटी संख्या 125 आहे. 125चं घनमूळ किती आहे? 5 आहे. तुला तुझं उत्तर मिळालं. या ठिकाणी 5 येणार. तू स्वतः कॅल्क्युलेशन करून बघ कॅल्क्युलेटरवर. 474 आहे. 474 पुढील पैकी कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येते सोन्या? 500 300. बरोबर आहे? या ठिकाणी येते. छोटी संख्या आहे 343 आणि हिचं घनमूळ किती आहे? 7 आहे. या ठिकाणी लगेच 7 करून टाक. 78चं ही एवढी मोठी संख्या घनमूळ आहे. बरोबर आहे ना? म्हणजे घन आहे. किंवा या सर्व संख्यांचं घनमूळ किती येणार? 78 येणार. पुढच्या व्हिडिओमध्ये मी वर्ग करणार आहे बरं का. आणि वर्ग मूळ कशा प्रकारे काढायचं, किती मोठी संख्या असू दे. याच्या पलीकडे जात नाही रे सोन्या. तुला जेवढं देतोय ना ते लय जबरदस्त देतोय. तुलाही माहित नाही येतोय यासोबत काय चालू आहे. तू डायरेक्टली सीसॅट मध्ये जाऊन बसला ना MPSC तरी सुद्धा तिथे तुला प्रश्नांची उत्तरे येतील. वस्तुस्थिती सांगतोय. तू बघ ना ग्रुप सी ची आत्ताची 1 तारखेची परीक्षा झाली होती. 1 जून मध्ये झाली होती. ती प्रश्नपत्रिका बघ, ती अनालिसिस करून घे. किंवा आतापर्यंत तू हा 9वा व्हिडिओ बघतोय. बरोबर आहे ना? 9वा व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. शेवटची टाईप आहे. हे एकूण 9व्या व्हिडिओची शेवटची टाईप. याचा अर्थ काय? 90 पर्यंत तुझ्यापर्यंत मी टाईप पोहोचवलेले. 9वा आहे की 8वा माझ्या लक्षात नाही. 8वा 80 पर्यंत तुझ्या पर्यंत मी हे एकूण टाईप पोहोचवलेले आहेत. ह्या 80 टाईप बऱ्यापैकी नीट समजून घे
आणि डायरेक्टली प्रश्नपत्रिका हातामध्ये घे. ज्यावेळेस मी तुझ्याकडे 500 टाईप देईल ना सोन्या, आणि 500 शॉर्ट ट्रिक देईल ना तुला, तर जगातील, आपल्या भारतातील, जगातील नाही, लय मोठं बोलून उपयोग नाही, भारतातील वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4, पुन्हा मी सांगतो, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी, तुला लगेच उत्तर मिळेल केवळ 5 सेकंदाच्या आतमध्ये. मी सुरुवातीला थंबनेल 5 सेकंद देत असतो, परंतु प्रॅक्टिस असेल तर 2 सेकंदाच्या आतमध्ये. काही प्रश्न तर बघता क्षणी लगेच निघत असतात. बघ ना, या ठिकाणी किती दिसतंय? 79 दिसत आहे. 79 दिसतंय. कुठे रे 79? या ठिकाणी आहे सर. छोटी संख्या किती? 64, आणि तिचं घनमूळ किती? 4. लगेच तुला तुझं उत्तर मिळालं. याचं योग्य उत्तर काय असेल मग? इथे 4, 43. 43 गुणिले 43 करून टाक, तुला तुझं उत्तर मिळेल. 52 गुणिले 52 कर, एवढीच संख्या येईल. 25 गुणिले 25 कर, एवढीच संख्या येईल. 78 गुणिले 78 कर, एवढीच संख्या येईल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. सोन्या धुरावडून टाकायचं अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला. गणित आणि बुद्धिमत्ता अजिबात घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचा विषय नसतो. मी आहे ना. धन्यवाद.